रत्नागिरी शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम जे आहेत ते वाजू लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं भाजपच्या माजी नगरसेवकांनी या ठिकाणी मोर्चेबांधणी देखील सुरू केलेली पाहायला मिळते आहे। भाजप नगरसेवकांची ही मोर्चेबांधणी नेमकी काय आहे हे आज आपण वेब एक्सप्लेनरमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज नेले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सध्या भाजपनं या ठिकाणी आघाडी घेतलेली पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगानं भाजपच्या माजी नगरसेवकांनी या ठिकाणी व्यूहरचना करायला सुरुवात केलेली पाहायला मिळते। एकंदरीतच जर बघितलं तर आज भाजपच्या माजी नगरसेवकांनी या ठिकाणी जे सफाई कर्मचारी आहेत नगर परिषदेचे त्यांना सफाई संदर्भातल्या साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळालं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हे साहित्याचं वाटप जे आहे ते आज करण्यात आलं। मात्र या अनुषंगानं पुन्हा एकदा भाजप नगरसेवकांनी या ठिकाणी आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू केलेली पाहायला मिळते आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणुका लढणार अशी चर्चा या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते, कारण शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्हा हा या ठिकाणी ओळखला जातो आणि याच बालेकिल्ल्यात आता भाजपकडून या ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना साहित्य वाटप करून एक प्रकारे रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी माजी नगरसेवकांनी या ठिकाणी तयारी सुरू केलेली पाहायला मिळते आहे। विविध प्रकारचं साहित्य आज या ठिकाणी वाटप करण्यात आलं। यामध्ये या कर्मचाऱ्यांचे ग्लोव्ज, त्यांना आवश्यक असलेले कचरा उचलण्यासाठीचे विविध साहित्य, घमेलं, कुदळ, पावडं अशा स्वरूपाच्या अनेक वस्तू ज्या आहेत त्या आज या सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आणि याच अनुषंगानं सध्या पुन्हा एकदा या साहित्याचं वाटप करून भाजप नगरसेवकांनी या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आपण तयार असल्याचे संकेत या ठिकाणी दिलेले पाहायला मिळत आहेत। मनोज जेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।